सुमधुर गीत लावलं जातंय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील अंतिम मॅच आपण पाहतोय स्क्रीनवरती. स्वर्गवासी जितेंद्र दादा पाटील. खरं तर नेरे क्रिकेटचा एक दर्जा वाढवण्याचं काम हे स्वर्गवासी जितेंद्र पाटील दादांनी केलं, परंतु ते ज्या वेळेला आपल्यातून गेले ना त्यावेळेला संपूर्ण नेरेगाव आणि येथील पंचक्रोशी शॉक झाली होती. कारण अशा माणसांची समाजामध्ये गरज आहे. समाजाला, तरुण वर्गाला पुढे नेण्यासाठी, चांगल्या कामांना मार्गक्रमण करण्यासाठी अशीच माणसं उत्साह देत असतात. अशी माणसं सारथी बनून काम करत असतात. परंतु जितू दादा आपल्यात नाही आहेत ही खंत आहे. पहिला चेंडू अगदीच आदरांजली वाहिली गेली आहे. कदाचित या चेंडूवरती जितू दादांसाठी फलंदाज प्रतीक हुद्दार याच्या बॅटमधून निघालेला हा षटकार आणि या षटकारानं आदरांजली वाहिली जाते. संपूर्ण विश्व सामावलेलं आहे मित्रांनो. कधीतरी महाराजांचे गुण आणि विचार आत्मसात करण्याचा प्रयत्न आपण सर्वजण करूया. अतिशय जबरदस्त एज आली लेग स्लिपला. पहिला षटकार तो दुसऱ्या चेंडूवरती मोठा हादरा अगदी जाळ्यामध्ये येतोय, मिळताना दिसतोय. फलंदाज प्रतीक हुद्दार बॅक टू द पॅव्हेलियन. आहे महाराष्ट्राची मातोश्री गच्च डोळे मिटून निजली आहे. सत्ता हाती नसतानाही दिल्लीपर्यंत दबदबा होता. पाण्यालाही पेटवणारा वक्तृत्वाचा दबदबा होता. आज तमाम मराठी माणसांच्या डोळ्यांतील आसवांना कोसळण्याची मुभा आहे. कारण बाळासाहेब तुमच्यामुळेच महाराष्ट्रातील मराठी माणूस जिथे जिथे जातोय ना तिथे तिथे ताठ मानेने उभा आहे. अशा बाळासाहेबांना देखील पूर्ण आदरांजली वाहिली जाईल. आज खरं तर या मॅचमध्ये आपण पाहतोय सातत्याने प्रत्येकाच्या शुभेच्छा मिळत आहेत. प्रत्येकाला नतमस्तक होऊन या ठिकाणी मान सन्मान केला जातोय आणि या स्पर्धकांना एक या प्लॅटफॉर्ममधून विजयलक्ष्मी मैदानावर एक चालना दिली जाते. अतिशय जबरदस्त पुन्हा एकदा चेंडू हवे 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक चूक होणार नाहीये आणि इथे झेल पकडलाय किशोर भालेकर यानं. आणखी एक मोहरा गारद होतोय. विकेट नंबर 2 मनीष खुटले बॅक टू द पॅव्हेलियन. केलं या गोलंदाजानं. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावणाऱ्या प्रतीक हुद्दार या मातब्बर फलंदाजाला मैदानाच्या बाहेर पाठवलं. तदनंतर मनीष खुटले जो तिसऱ्या क्रमांकावर आला होता त्याला मैदानाच्या बाहेर पाठवलं. आणि आता संकेत भगत आणि चेतन खुटले या दोघांवर जबाबदारी आहे की मागे काय चुका झाल्या ते महत्त्वाचे नाही, आत्ता आपल्याला काय करायचं ना ते महत्त्वाचं आहे. आणि ती महत्त्वाकांक्षा तुमच्या जर मनात असेल ना तर तुम्ही तुमच्या टीमला अगदी विजयाच्या उंबरट्यापर्यंत नेऊन पोचाल. हा आवाज होता दोन्ही टीमच्या माध्यमातून ऑन हॅट्रिकवर हा गोलंदाज. हा ग्लान्स केलाय ऑफसाईडला शॉर्ट मिड ऑफवरून. क्षेत्ररक्षक येतोय, प्रयत्न करतोय, परंतु यावेळेस स्वतःला सावरलंय. कारण 2 विकेट गेल्याचं दुःख अगोदरच मागच्या चेंडूवरती होतं. मात्र या चेंडूवरती आपल्याला त्या दुःखाचं सांत्वन करून पुन्हा नव्याने वाटचाल करायची आहे. आणि विसे खांडेकरांनी हेच सांगले की नवं स्वप्न पहा, जुन्या स्वप्नांकडे दुर्लक्ष करा आणि नव्याने वाटचाल करा. नवी वाटचाल, नवा चेंडू. अतिशय जबरदस्त. ओ माय गॉड, काय कॅच आहे, अप्रतिम. परिपूर्ण 100% योगदान काय असतं हे या कॅचवर पाहायला मिळालं. ब्रिलियंट.
बाद चांगला प्रयत्न केला गेला आणि चांगल्या प्रयत्नाला पुन्हा एकदा यश मिळतंय. गोलंदाज गौरव पाटील ज्यानं आतापर्यंत 5 चेंडू फेकलेत. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला, मात्र पुढच्या 4 चेंडूंमध्ये 1 धाव खर्च करून 3 विकेट प्राप्त केलेत. P1चा म्हणजे मॅडेटरी पॉवर प्लेचा हा पहिला षटक आणि पहिल्या षटकामध्ये अशी दयनीय अवस्था निर्माण करून सोडणं म्हणजे प्रतिस्पर्धी टीमला विचार करायला लावणं. असं प्रत्येक वेळी आपण कधी-कधी रेकॉर्ड्समध्ये पाहत असतो यूट्यूबवरती. आणि यावेळेसही आपण ही मॅच जर पाहिली ना, तर ती कॅच नक्कीच इंस्टाग्रामवर पोस्ट करण्यासारखी असू शकते. आणि त्या अगोदरचा पहिला षटकार देखील पाहूया. अतिशय जबरदस्त हलक्या हाताने ढकलण्याचा प्रयत्न होता. त्याला माहिती आहे इथे विकेट गेल्यानंतर आपल्याला सावरणं गरजेचं आहे. या अगोदर ही फलंदाजानं सावरलं होतं, ज्या फलंदाजाचं नाव चेतन कुटले. मात्र यावेळी डॉट चेंडू गेल्याची जास्त खंत नसणार आहे, कारण अजूनही 4 षटक शिल्लक असणाऱ्या ज्या 4 षटकांमध्ये या दोन्ही फलंदाजांना भरपूर काही करण्याची संधी आहे आणि ती जाण त्यांना आहे. आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीला त्यांनी असंच जाऊ दिलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावपलकावरती रेखाटल्या गेल्या, त्या म्हणजेच 7 धावा 3 विकेटच्या नुकसानीनंतर. आणि याच दरम्यान राम ठाकूर साहेबांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं हृदयाच्या अंतकरणापासून स्वर्गीय जितेंद्र पाटील स्मृती चषक यांच्या माध्यमातून आम्ही हार्दिक स्वागत करतोय. मगाशी जी कॅच टिपली गेली ना, ती कॅच अगदी कॅच केली आहे कॅमेऱ्यामध्ये. अभिजित चव्हाण साईप्रीत लाईव्हचे ते मास्टर खूप सुंदर काम करताना दिसत आहेत. सातत्याने आम्ही त्यांना पाहतो. कामोठ्याच्या मैदानावरती देखील त्यांचं खूप चांगलं, आणि संदेश दादा म्हटल्यानंतर काय उंचीप्रमाणे कामही तितके उंचावताना दिसतंय त्यांचं. पाहूया दुसरा षटक घेऊन आलाय. 7 धावा धावपलकावरती असताना गोलंदाज येतो विनायक भालेकर. अगदी नावाप्रमाणे या मैदानावरती गोलंदाज करील की चेतन कुटले आपल्या नावाला नेहमीप्रमाणे ब्रँड बनवेल. दोघांची ही लढत आहे. ही लढत आहे फलंदाजाची, ही लढत आहे गोलंदाजाची. ओव्हर द विकेटनं हा चेंडू अतिशय जबरदस्त ऑफ साईडला चेंडू ढकलून दिलाय. क्षेत्ररक्षक नाही आहे, चेंडू जातोय चेतन कुटलेच्या बॅटमधून. अगदी शांतता पूर्वक चौकार. अतिशय जबरदस्त बहारदार गीतं लावली जात आहेत आणि उत्साह ऊर्जा आणली जाते या दोन्ही टीमच्या खेळाडूंमध्ये. चौकार लगावलाय, पुन्हा एकदा सज्ज झालाय गोलंदाज विनायक बालेकर. अतिशय जबरदस्त एक्स्ट्रा कव्हरच्या वरून डीप पॉइंटला चेंडू जातोय. अप्रतिम दर्जाचा षटकार. खेळाडू अतिशय जबरदस्त मानला जातो, कारण त्याचे कव्हर ड्राईव्ह आणि ऑफसाईडचा एरिया तो स्वतःच्या एक वेगळ्या शैलीनं कव्हर करत असतो. आणि तेच पाहायला मिळालं या षटकारावर. भरलेली झीज आहे ती भरून काढले. अतिशय जबरदस्त डीप पॉइंट. ओ माय गॉड, लवली, ब्रिलियंट, पॉवरफुल, माइंडेड चौकार. पहा, ज्या टेक्निकनं चौकार लगावलाय ना, आपण पाहिलं साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून. या चौकारानं धावसंख्या 21 वर जाऊन पोचली. म्हणजे पहिल्या षटकामध्ये फक्त 7 धावा होत्या आणि या 3 चेंडूंची तो वाट पाहत होता. रन मशीन अतिशय जबरदस्त पुन्हा एकदा. मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या एरियाला टप्प्यात चेंडू उचलेल क्षेत्ररक्षक आहे. 2 धावा घेण्याचा प्रयत्न थ्रो केलाय, मात्र फलंदाज पोहोचलाय. 2 धावांच्या मोबदल्यात एकूण धावा धावपलकावरती 23 लॉस ऑफ द 3 विकेट. 3 विकेट जात असताना देखील आपल्या रन मशीनला त्यानं टिकवून ठेवलं आहे. या चेतन कुटलेला रन मशीन का म्हटलं जातं हे या 4 चेंडूंवरती आपण पाहिलं. आणि पाहूया हा पुढचा चेंडू. अतिशय जबरदस्त पुन्हा एकदा डीप पॉइंट एरिया निवडलाय, मात्र चेंडू थांबण्याचं नाव घेईल का? नाही, चेंडू जातोय सीमारेषा बाहेर. पुन्हा एकदा रन मशीनचा हा धावत जाणारा सनसनणारा चौकार.
पहा अगदीच आपण जर पाहिलं ना तर या ओव्हरची सांगता सातत्याने या मैदानावरती आम्ही सांगू, परंतु हलकासा ग्लान्स केलाय, पुश केलाय चेंडू, कुठल्याही प्रकारचा मोठा फटका नाही आहे. त्यानं स्ट्राईक आपल्या हातामध्ये ठेवलाय आणि या स्ट्राईकनं मात्र नक्कीच दुसऱ्या एंडनी तो खेळेल. येणाऱ्या ओव्हरमध्ये 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. 5 समीकरण आणि अनिश्चित स्वरूप क्रिकेटचं काय असतं ते आपण पाहतोय. 28 धावा धावफलकावरती रेखाटल्या गेल्यात. म्हणजे पहिल्या षटकामध्ये 3 विकेट गेले होते आणि 7 धावा होत्या, परंतु चेतननं आपली रन मशीन बाहेर काढली आणि अगदीच 5 चेंडू अशा प्रकारे खेळले आहेत की 4-6, 4-2, 4-1 आणि शेवटच्या चेंडूवरही मोठा फटका खेळू शकला असता, परंतु संयमी खेळ त्याने आपल्या टीमसाठी दाखवलाय. अतिशय जबरदस्त बहारदार खेळ. 3 विकेटच्या नुकसानानंतर धावा धावफलकावरती 28. नांदगाव विपक्ष चेरिवली आणि फलंदाजी करणारा संघ आहे ना नांदगाव संघ, अतिशय जबरदस्त. एक काळ होता ज्या वेळेला आम्ही मायक्रोफोनही धरला नव्हता, त्यावेळेला चाफेकर बंधू नांदगाव अतिशय जबरदस्त मैदानाच्या चहूबाजूला इकडून तिकडून प्रेक्षकांची मनं अशा प्रकारे जिंकायचा ना, त्याच प्रकारे दबदबा निर्माण केला या फलंदाजानं. पहा ओरपीच चेंडू अगदीच कदाचित हा ब्लॅक स्क्रीनच्या वरून लॉंग ऑनच्या मधून हा चेंडू ढकलण्याचा प्रयत्न होता, परंतु संपर्क आला नाही आहे. यावेळेस सफल ठरतोय गौरव पाटील, ज्यानं पहिल्या षटकामध्ये 7 धावा खर्च केल्या आणि त्याच चाफेकर बंधूंची आठवण देऊन हा नांदगाव संघ या विजयलक्ष्मी मैदानावरती स्वर्गीय जितेंद्र चषकामध्ये खेळताना दिसतोय. पुन्हा एकदा तोच चेंडू, तोच फटका आणि सफलता मात्र मिळते पुन्हा एकदा गोलंदाजाला. याच चेंडूची गरज असणार आहे चेरिवली संघाला. याच चेंडूंना तुम्हाला बाहेर काढावं लागेल, कारण समोर तुमच्या रन मशीन आहे. त्या रन मशीनला जर बिघडवायचं असेल ना तर त्यांच्या बेरिंग तुम्हाला जाम करावे लागतील आणि त्या बेरिंग जाम करण्यासाठी तुम्हाला तुमचे स्क्रू नट बोल्ट सगळे पाठी ठेवावे लागतील. अतिशय जबरदस्त, थांबणार नाही आहे. अगदी ग्रीसिंग करून ह्या पटक्याला पाठवून दिलं डीप पॉईंटच्या दिशेने 4 धावांसाठी. अंततः झाली या चौकारावरती आणि धावा धावफलकावरती 32 धावा. नेक्स्ट बॉल. हो 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 हो, काय चेंडू पाहायला मिळाला. जसा फुटवर्कचा वापर केला ना चेतननं, चेंडूमध्ये बदल करण्यात आलं आणि हेच गोलंदाजाच्या शैलीला पुरेपूर चांगलं योगदान देतं. कारण चालत्या पावलामध्ये, चालत्या रनिंगमध्ये फलंदाजाची हालचाल बघून ज्या वेळेला तुम्ही ठरवलेला चेंडू बदलताना ती शैली फार कमी गोलंदाजामध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा अतिशय जबरदस्त. या ठिकाणी फसेल का फलंदाज? नक्कीच फसला जातोय. रन मशीन या ठिकाणी थांबवली जातोय. बंद पडला जातोय खेळ आणि इथे संपतोय चेतन खुटलेचा खेळ. चेतन बॅक टू द पॅव्हलियन. तर आपण पाहिलं तर या चेंडूवरती अगदी कमबॅक केलंय गौरव पाटीलनं. ज्या गौरवनं 7 धावा खर्च केल्या होत्या, त्या गौरवनं 3 चेंडू डॉट, 1 चौकार आणि 1 विकेट. म्हणजे या चेतन कुठलेला मैदानाच्या बाहेर पाठवून सर्वोत्कृष्ट काम आत्तापर्यंत केलंय. अगदी चेरिवली संघ जर आपण पाहिलं ना तर बसवन बालेकर अगदी लिजेंड, अतिशय जबरदस्त खेळ येणाऱ्या इनिंगमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्याकडे जी क्षमता आहे ना, ती क्षमता आपण त्या क्षमतेचा विचार करू शकत नाही. इतका प्राणपणाला लावून हाडामासांच्या माध्यमातून तो क्रिकेट खेळत असतो. दोन्ही मातब्बर टीम अतिशय जबरदस्त कोलवर गतीचा स्वतःच्या ब्राउझरमध्ये. ओ हो माय गॉड, कॉलिंग नाही आहे, मात्र या ठिकाणी चूक केली जाते. कॉलिंग करणं गरजेचं होतं आणि ही चूक मात्र किती महागात ठरेल, कारण ऑलरेडी
3-4 विकेट जात असताना विकेट क्रमांक 5वा धावचीच्या स्वरूपात अगदी कॉलिंग नसताना बाद होतोय आणि स्वतःवरती नाराज होऊन मैदानाच्या बाहेर येतोय. डीजे चुकीला माफ. धबलकावरती चेतन जर विचार केला ना तर अगदीच एकूण धावांचा विचार केला 26 धावा वैयक्तिक कोठ्यातून खेळला होता आणि संघाच्या धावा किती तर 32. मात्र मनीष फडके जो आऊट झाला ना तो मात्र मातब्बर फलंदाज होता यात तेळ मात्र शंका नाही आहे. परंतु त्यानंच क्रीज चोरली परंतु नॉन स्ट्रायकर एंडच्या फलंदाजानं त्याला कॉलिंग केली नाही आहे. तिथे चूक झाली आणि त्याला परतावा लागलं. मैदानाच्या बाहेर नवीन फलंदाज निशांत हुद्दार मैदानावरती जातोय. अतिशय जबरदस्त. कधी कधी काही खेळाडूंच्या संदेश दादा टी शर्टी बघूनच कधी कधी भीती वाटते की ही टीम किती चांगली असेल किती भयानक असेल कारण त्यांचा परफॉर्मन्स पण तसा असतो. असं होतं कधी कधी. त्यामुळे कसं असतं जो दिखताय वो बिकताय असं म्हणतात ना ते नक्कीच कधी कधी खरं असतं. मात्र कधी कधी काही खेळाडू असतात ना तुम्ही काहीही करा मी माझ्या पद्धतीने 100% योगदान देण्याचं काम करेल आणि तेच काम या ठिकाणी गौरवने केलं होतं. अर्जुन भालेकर आलाय. हा चेंडू टॅप केला आडव्या पट्ट्यात मिड विकेटच्या दिशेनं लॉंग ऑन साईडला. क्षेत्ररक्षक एका हातात चेंडू उचलण्याचा प्रयत्न करून चुकी करून गेला. जिथे एक होती तिथे 2 धावा घेतल्या गेल्या आणि या 1-1 2-2 धावा जरी या ओव्हरमध्ये जर कन्वर्ट करत राहिल्या ना तरी नांदगाव संघाला अतिशय जबरदस्त त्याचा लाभ होईल. मात्र इथे चुका करणं गोलंदाजांना त्रासदायक ठरेल. पुल केलाय चेंडू अगदी वाऱ्याच्या दिशेने पाठवून दिलाय. हवेमध्ये अगदी झेपा घेत चेंडू गेलाय 6 धावांसाठी. अंडर 19चा हा खेळाडू आहे अर्जुन. मात्र अर्जुनला थोडंसं कानमंत्र दिलं जाईल. हे रायझिंग स्टार असतात ना हे खतरनाक असतात. कधीही कुठल्याही बाजूने कसा खेळ करतील ना पत्ता लागणार नाही आणि त्यांच्या कॅचेस पहा तुम्ही खूप डेंजरस असतात. मात्र तोच फटका तीच दिशा फटका चुकला जातोय. मात्र इथे एक धाव रोखली नाहीये. चूक केली जाते. कॉलिंग नाहीये. पॉपिंग क्रीजच्या कितीतरी पुढे जवळजवळ सर्कलवर हा फलंदाज गेलाय आणि ही चलाखी आपल्याला हवी असते. त्यावेळेला तुम्हाला मास्टर माइंड ही पदवी सतत पाहायला मिळते परंतु इथे तसं काही घडलं नाही आहे. इथे एकच धाव आली एक लेग बाईटची आणि एकूण धावा धावपलकावरती 41 धावा. खोलवर गतीचा चेंडू अगदी हाफ हेलिकॉप्टर उचलण्याचा प्रयत्न लॉंग ऑन साइडून क्षेत्ररक्षक येतोय आणि जसा चेंडू आतमध्ये आला ना तसा सोडून देतोय. एक धाव मिळेल. पुन्हा एकदा स्ट्राईकवर येतोय. ज्यानं षटकार लगावला तो फलंदाज मयूर फडके मला तर वाटते 5व्या नंबरवर फलंदाजी करण्यासाठी गेला होता. ज्यानं 4 चेंडूंमध्ये 8 धावा आपल्या टीमसाठी बनवल्यात. मात्र एका षटकारानं अजूनही त्याच्यावरती आशा आहेत. पुल केलाय चेंडू पुन्हा एकदा राग काढलाय वाचपा. क्षेत्ररक्षक जातोय परंतु क्षेत्ररक्षक बनलाय दर्शक आणि पाठवून दिलाय. हा पुन्हा एकदा ब्रँडेड षटकार. दुपारच्या सत्रानंतर कशा प्रकारची गीतं लावली जातात. अगदी लहान होतो ना या गीतांचा अर्थ कळत नव्हता परंतु जसजसं मोठे होत गेलो ना अगदी डबल मिनिंग काय असतं ते कळत गेलं. अतिशय जबरदस्त चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. डीप पॉइंटला डीप फॉरवर्डला क्षेत्ररक्षक आहे. एकच धाव मिळेल. एका धावेने फटका चांगला सजवला होता परंतु गोलंदाजानं जाणले की त्या ठिकाणी हा फलंदाज फटका खेचू शकतो कारण गोलंदाजाची लाईनही तशी होती. तर आपण पाहिलं ना तर या षटकाची देखील समाप्ती झाली. 17 धावा आल्या त्या षटकामध्ये. एकूण जर आपण पाहिलं ना 7-28 7-21 4 आणि 17 एकूण ऑल टोटल जर आपण पाहिलं ना 49 धावा
धावफलकावरती 5 विकेटच्या नुकसानीनंतर. देखील पाहिजे. माणसाच्यात राहण्यासाठी काळीज हवं, काळीज. आणि त्या काळजामध्ये प्रेम, माया, आपुलकी सगळ्याच गोष्टी पाहिजेत. आणि आत्ताच्या जर सीझनला आपण रायगडमध्ये पाहिलं ना, तर टेनिस क्रिकेटच्या माध्यमातून अनेक गावं, शेजार पाजार, गाव, तालुके, जिल्हे एकत्र आलेत. हे क्रिकेटचं परिपूर्ण श्रेय आहे. म्हणजे सामंजस्यपणा वाढलाय खेळाडूमध्ये. शेवटचा षटक आहे, पहिला चेंडू अतिशय जबरदस्त. तिसऱ्या सर्कलच्या आतमध्ये चेंडू अगदी हलक्या हातानं ट्रॅव्हल झालाय, जो फास्ट वेगवान खेळण्याचा प्रयत्न होता. अगदी अर्धशतक पूर्ण केलंय. जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे या टीमसाठी. या आतापर्यंतच मला तर वाटतंय 50 धावा पूर्ण केल्यात. मात्र या अगोदर 76 धावा देखील चेस केलेल्या आहेत. दुसरा चेंडू उठाफटका खेळण्याचा प्रयत्न पहा, ताकदीचा वापर केला. थोडंसं टायमिंग चुकलं गेलं, मात्र यष्टीरक्षकानं बाकीचं काम पूर्ण केलं. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावा धावफलकावरती स्तब्ध आहेत त्या, म्हणजेच 5-0, 50 धावा. मोठा फटका यासाठी केला होता अट्टास, यासाठी थांबलो होतो. आत्ता गवसला आणि पाठवून दिलाय सीमारेषा बाहेर. 6 धावांसाठी सिक्सर. या षटकारानं विश्वनाथ जाधवला परिपूर्ण चोप दिला. 2 चेंडू चांगले फेकले होते, परंतु तिसऱ्या चेंडूवरती हाणामारी अतिशय जबरदस्त. तितकाच चांगला ग्लान्स केलाय. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जातोय, सीमा रेषेच्या दिशेने. 4 धावा. किंवा मातेला देखील कोटी कोटी प्रणाम. या 4 चेंडूंच्या समाप्तीनंतर एकूण धावा धावफलकावरती 60 धावा. 2 फटके. 2 फटके किती मोठे ठरले. जिथे 50 होत्या तिथे 2 फटक्यांनी 60 वर जाऊन पोहोचले. अजून 2 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि या 2 चेंडूंमध्ये किती धावांची मजल मारेल हा फलंदाज. अतिशय जबरदस्त चेंडू आदळलाय बॉडीला. अंपायरच्या दिशेने चेंडू स्वतः गोलंदाज धावण्याचा प्रयत्न करतोय. थ्रो केलाय, मात्र थ्रो अपुरी ठरली आणि त्याआधी धावसंख्या पूर्ण झाल्या, त्या म्हणजेच 2 धावा. या 2च्या मोबदल्यात एकूण धावांचा विचार केला तर 62 धावा, 62 रन्स स्कोरबोर्डवरती आपण ऑन स्क्रीनवरती पाहतोय. आणि शेवटचा चेंडू आहे. शेवटच्या चेंडूवरती किती धावा येतील ते नक्कीच आपण पाहूया आणि किती धावांवरती त्यांना थांबवेल. 0, 1, 2, 3, 4, 6 की वेगळं काहीतरी. या इनिंगच्या एंडिंगचा चेंडू अतिशय जबरदस्त. लेग साईडला चेंडू गेला, स्लिपला 1च धाव मिळेल. हा चेंडू चांगला पकडण्यात आला. या इनिंगची समाप्ती झाली. या इनिंगच्या समाप्तीनंतर एकूण धावा नांदगाव टीमच्या 5 विकेट जात असताना देखील 63, म्हणजे माफक असं आव्हान त्यानं येणाऱ्या 5 षटकांमध्ये चेरिवली संघासमोर ठेवलंय. मात्र आता चेरिवली संघ कशा प्रकारे परफॉर्मन्स करेल हे आपण पाहणार आहोत येणाऱ्या 5 षटकांमध्ये अगदी काही सेकंदातच. त्याआधी मी सांगू इच्छितो
से सब लोग तो दोपहर के सत्र में आए तमाम क्रीड़ा रसियों का स्वागत करते हैं और चलते हैं मैदान की तरफ, जहां से आज के दिन का पहले दौर का चौथा मुकाबला टॉस जीता था यहाँ से नांदगांव टीम ने और बल्लेबाजी करने का फैसला किया था। तो बल्लेबाजी करते समय बनाया है बिल्कुल 63 रन्स और 64 का टारगेट रखा है चेरिवली टीम के सामने। मैच ऑन, गेम स्टार्ट और 64 रन बनाने हैं इस 5 ओवर के मुकाबले में, तो अच्छी बल्लेबाजी करनी होगी यहाँ से विनायक और तुषार को। और गेंदबाजी के माध्यम से जरूर मनीष कुडले नजर आएंगे। नांदगांव एक्सप्रेस राइट आउट ओवर द विकेट, दूर वाली छोर से गेम ऑन। इस बार ओवर पिच गेंद थी, गेंद जाएगी ना भई ना भीती, ओनली छत्रपती, छत्रपतींचा चावा, मिलती 6 धावा, टोक टोक तिचे। भालेकर पहले ही गेंद से इरादे स्पष्ट करते हुए, और मैं अक्सर देखता हूँ ना चेरोली टीम को, तो 12th मैन हमेशा सेम होते हैं चेतन, और मैं हमेशा उसकी तारीफ करता हूँ क्योंकि 12th मैन रहना आसान काम नहीं है और बिल्कुल उनका फ्यूचर बहुत ब्राइट है मैं तो कहूँगा। और बिल्कुल गेंदबाजी के माध्यम से गेंदबाज मनीष कुडले की पहली गेंद पर छक्का आया और बिल्कुल वापसी करना चाहेंगे इस मुकाबले में। फिर से एक बार ओवर पिच डिलीवरी, गैप शॉट सिलेक्शन, perfectly placed into the gap, superior quality of batting, another from batsman Tushar Bhalekar. दो ओवर पिच गेंदें डाली और जैसे ओवर पिच गेंदें डाली वैसे टीम मीटिंग बुलाई गई और बिल्कुल समय स्टार्ट हो चुका था हमारा। बिल्कुल 4:12 पे 4:13 पे समय स्टार्ट हुआ था। तो याद रखना है कि 20 मिनट से पहले 4 ओवर खत्म करने हैं आपको नांदगांव टीम, वरना तो जो 5 खिलाड़ी घेरे के बाहर होते हैं वो 4 ही रखने पड़ेंगे और एक 38 सर्कल के अंदर रखना पड़ेगा। लेकिन यहाँ से कमाल की शुरुआत की है तुषार भालेकर ने। एक कहावत है, वेल बिगन इट्स हाफ डन, मतलब अच्छी शुरुआत करती है तो अच्छा काम वहां से हो जाता है। ये गेंद मिड विकेट के रीजन में, इट्स अ बिग 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 सिक्सर। इधर में सुकापुर टीम ने 76 चेस किए थे और इस मर्तबा इस मुकाबले में 64 बनाने हैं। तो पहले 3 गेंदों में अपने इरादे साफ स्पष्ट करते हुए और हमारे साथी स्कोरर कमाल की स्कोरिंग करते हुए आज के दिन हमारे साथ जुड़ चुके बिल्कुल प्रेम पाटिल फ्रॉम वाजे। और तीनों ही गेंदे मैं तो कहूँगा ओवर पिच थी। अभी शॉर्ट ऑफ लेंथ वाली गेंद आने वाली है। ये देखिए शॉर्ट ऑफ लेंथ वाली गेंद के लिए तैयार थे, एग्जीक्यूशन प्लानिंग, और देखिए क्रैम्प आए हैं, शायद मैदान में पानी लेकर जाना है और गेंद जाएगी सीमा रेखा का, मिलेंगे 4 रन। रन हो चुके, पहा क्रॅम्प्स आले असतील तर पाणी घेऊन जायचंय आणि निश्चितच जो राखीव खेळाडू असेल तो निश्चितच जाईल मैदानामध्ये। आणि क्रॅम्प्स जेव्हा येतात, जेव्हा ग्लुकोज लेवल बॉडीची कमी होते, आम्ही मेडिकल स्टुडंट असल्यामुळे जेव्हा नक्कीच RBS कमी होते तेव्हा क्रॅम्प्स येतात आणि नक्कीच इलेक्ट्रोलाइट डिस्बॅलन्स झाले असतील आणि क्रॅम्प्स आले असतील। आणि नवीन खेळाडू गेलाय 12वा खेळाडू,
और 4 गेंदों की सलामती के बाद 20 रन हो चुके, 20 रन ऑन द बोर्ड। कमाल की शुरुआत की है और पहले धागा ही खोल दिया यहाँ से मनीष कुटले का। फैटा लगाया। शोएब अख्तर हमेशा कहते हैं कि फैटा लगाना होगा, हो फैटा लगा है। ये गेंद फिर से एक बार उसी दिशा में ओवर पिच डिलीवरी नहीं डाल सकते और शेर की झलक सबसे अलग गेंद मिड विकेट के रीजन में आते हुए इट्स अ बिग 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 सिक्सर। ट्वेंटी 26 रन ऑन द बोर्ड। और देखिए सुबह से 17 से देखते आ रहे कि इस एंड से रन बन रहे, इस एंड से रन बनते हैं, जो अपोजिट एंड है उस तरफ से रन नहीं बनते, तो वो उसी को समझते हुए पहली गेंद से आक्रमण किया है यहाँ से। इस बार फिर से एक बार गेंद हवा में मिड विकेट के रीजन में, ये उड़ाया। इट्स अनदर सिक्सर फ्रॉम बैट्समैन तुषार भालेकर। और पहली ओवर की समाप्ति के बाद 32 रन आए पहले ओवर में। कमाल की बल्लेबाजी, कातिलाना बल्लेबाजी डीजे। चाहे थे लेकिन पहले ओवर में 32 बना दिया, मतलब आधा टारगेट तो पहले ओवर में पूरा कर दिया। अभी 4 ओवर में 32 चाहे, लेकिन अभी भी कुछ बिगड़ा नहीं है। क्रिकेट इज अ गेम ऑफ इट इज अनप्रेडिक्टेबल गेम, इट इज गेम ऑफ अनसर्टेनिटीज, जहाँ से आपको 6 गेंदों में कभी कभी 1 रन नहीं बनती और कभी कभी 2 गेंदों में 12 चाहिए होते हैं या 4 गेंदों में 24 चाहिए होते हैं, वो भी बन जाते हैं। तो ऐसा नहीं कि पहले ओवर में मुकाबला खत्म हो गया है। गेंदबाजी के माध्यम से पहली ओवर डाली थी मनीष खुटले ने और दूसरी ओवर डालने के लिए मनीष फड़के आए हैं। ये गेंद ब्लॉकर वाली गेंद थी, लाउड अपील LBW, लेग बिफोर द विकेट। और यहां से विनायक बालेकर इज ऑन आउट ऑन गोल्डन डक डीजे। तो बिल्कुल जहाँ से केबल कनेक्शन की बात आती है, तो पांडुरंग केबल और झील इंटरनेट का हम तहे दिल से शुक्रिया अदा करना चाहते हैं, खास करके साईप्रीत क्रिकेट द्वारा, क्योंकि कम आज उनके द्वारा हमें ये सुविधा बिल्कुल पहुंचाई गई, तो उनका हम तहे दिल से स्वागत करना चाहते हैं। नए बल्लेबाज जा चुके हैं, नेट नंबर 3 खुद कप्तान जा चुके हैं और नीलेश भालेकर। कप्तान को कप्तानी पारी खेलनी होगी, क्योंकि अक्सर देखते हैं जैसे ही एक विकेट गिरता है ना मुकाबले में, वैसे 2-3 और गिर जाते हैं और मुकाबला बैलेंस बनता है। क्योंकि पहले ओवर में जो रन आए, मैं तो कहूँगा आज हीरो बनने की जरूरत नहीं है, हीरो का भाई भी बन सकते हैं, क्योंकि हीरो नॉन स्ट्राइक एंड पे है। ये देखिए सेंसिबल क्रिकेट, स्ट्राइक दी, कोई जरूरत नहीं हीरो बनने की, आज हीरो का भाई बनकर भी काम हो सकता है। और हीरो को स्ट्राइक आ चुके हैं, यानी कि तुषार भालेकर जो निजी 6 गेंदों में 32 रनों पर खेल रहे हैं, कमाल की बल्लेबाजी कर रहे हैं। और मनीष पाटिल ने पहले 2 गेंदों में, मनीष फड़के ने माफ कीजिएगा, पहले गेंद पर विकेट लिया था, दूसरी गेंद पर 1 रन कंसीड की। इस बार पटकी हुई गेंद थी और रन आउट का चांस हो सकता था, लेकिन मिलेगी मैच 1 रन। इस 1 रन के साथ रनों में बढ़ोतरी होती हुई 34 रन, 34 रन ऑन द बोर्ड। और समीकरण में भी बदलाव होता हुआ आने वाले 21 गेंदे और महज 30 रनों की जरूरत। 21-30 का समीकरण बनता हुआ है। आज से मंजिल मिलेगी तो चल तो सही, राह बनेगी तो कुछ कर तो सही। इस बार उठाने की कोशिश, स्वीट साउंड ऑफ द बैट, और गेंद जाएगी काउ कॉर्नर के रीजन में। इट्स अनदर सिक्सर फ्रॉम बैट्समैन नीलेश भालेकर।
बिल्कुल 34 रन, 40 रन बन चुके हैं। ये गेंद कवर के रीजन में खेला, गैप शॉट सिलेक्शन, जब तक लॉन्ग ऑफ का खिलाड़ी गेंद के नीचे आएगा तब तक मिलेंगे 2 रन। इस 2 रन के साथ रनों में बढ़ोतरी होती है और समीकरण में बदलाव होता वाला आने वाली 19 गेंदे और 22 रनों की जरूरत है। देखिए पहले ओवर में जो खराब शुरुआत की ना मनीष कुटले ने, 64-63 रन बहुत होते हैं, लेकिन 32 रन दोगे पहले ओवर में तो नहीं चलेगा, क्योंकि बिल्कुल ओवर पिच गेंदें डाली 6 के 6 और एक शॉर्ट पिच डाली थी, लेकिन उसको भी कट कर दिया था यहाँ से तुषार भालेकर ने। इस ओवर की आखिरी गेंद, ये गेंद स्लोवर वन फेंकी थी, कमाल की गेंद थी, कमाल की गेंद थी, वेरिएशन दिखाया और वेरिएशन का नतीजा आएगी डॉट गेंद। इसी के साथ दूसरे ओवर की समाप्ति होती हुई और दूसरे ओवर की समाप्ति के बाद 42 रन्स, लॉस ऑफ 1 विकेट, टीम खंडोबा चेरुली माफ कीजिएगा, और समीकरण बनता हुआ आने वाली 18 गेंदे और 22 रनों की जरूरत। ही टुर्नामेंट भरवली गेली आहे, म्हणजेच जितेंद्र पाटील, स्वर्गीय जितेंद्रजी पाटील, तर त्यांचे बंधू जितेश पाटील यांचा इथे सत्कार होणार आहे। तर मी विनंती करतोय संभाजी मस्कर यांना विनंती करतो की आपल्या हस्ते जितेशजी पाटील यांचा सत्कार करायचा आहे राम ठाकूरजी यांच्या हस्ते। तर मी विनंती करतोय राम ठाकूरजी आपल्या शुभ हस्ते आपण सत्कार करायचा आहे। ये गेंद पटकी हुई गेंद थी, लाउड अपील, उत्साह ज्यादा, आत्मविश्वास कम और डॉट गेंद आती हुई और गेंदबाजी के माध्यम से आए प्रतीक। और जो गेंद डाली थी ना, इस प्रकार की गेंदें पहले ओवर में या दूसरे ओवर में डालनी चाहिए थी, क्योंकि कैसे उछाल मिलती है इस विकेट के ऊपर ये साफ दिखाई देते हुए। अगर शॉर्ट ऑफ लेंथ वाली गेंदें डालोगे, फाइन लेग के रीजन में खिलाड़ी तैनात करोगे, तो बिल्कुल अच्छी फील्डिंग कहलाऊंगा और अच्छी टैक्टिक्स कहूंगा मैं तो। ये गेंद, यस इट इज द फर्स्ट वाइड ऑफ दिस ओवर। इस वाइड के साथ समीकरण में बदलाव होता हुआ आने वाली 17 गेंदें और जीतने के लिए 21 रनों की जरूरत है। और तुषार भालेकर की बात करना चाहूंगा, 8 गेंदों में निजी 33 रनों पर खेल रहे हैं और वही नीलेश भालेकर 4 गेंदों में 9 रन पर खेल रहे हैं। ये गेंद शॉट ऑफ द मैच जस्ट फ्लिक किया और इस तुषार भालेकर के बल्ले से आता हुआ ये 5वां छक्का। डीजे ये गेंद पुल किया, गेंद गिरेगी नो मैंस लैंड रीजन में, तब तक मिलेंगे 2 रन कंप्लीट तो हो चुके, क्या तीसरी बनेगी? जी नहीं, मिलेंगे महज 2 रन। इस 2 रन के साथ रनों में बढ़ोतरी होती हुई 51 रन ऑन 50 ऑफ। तर मी विनंती करतोय, पहा और 10 गेंदों में 41 रन पर खेल रहे यहाँ से तुषार भालेकर। ये गेंद फिर से एक बार स्क्वायर लेग के रीजन में गेंद जाएगी, वहां से इक्का तब्दील करने 2 की कोशिश, लेकिन पहली रन आपको बहुत तेजी से करनी होती है। 52 रन ऑन द बोर्ड, 52 रन बन चुके हैं स्कोर कार्ड के ऊपर। मैं अक्सर कहता हूँ चीते की चाल
बाज की नजर और तुषार भालेकर की बल्लेबाजी पर कभी संदेह नहीं करना चाहिए, कभी भी मात दे सकते हैं, उस तरीके से बल्लेबाजी करते हुए यहाँ से तुषार भालेकर। ये गेंद घुटना टेक, लेकिन उतना प्रॉपर टाइम हुआ नहीं, मिड विकेट का खिलाड़ी नीचे आएगा और जिस मछली के लिए जाल बुना था वही मछली जाल में फंसती हुई यहाँ से बल्लेबाज नीलेश भालेकर के पारिकांत। और विश्वनाथ जाधव इन एट नंबर 4, विश्वनाथ जाधव जाते हुए इन एट नंबर 4। समीकरण बनता हुआ देखिए, आने वाली 13 गेंदे और महज 12 रनों की जरूरत है। वहां से कैच पकड़ा मनीष फड़के ने, कि बहुत अच्छा कैच पकड़ा, और अगर दूर से देखो ना अक्षय पवार की तरह दिखते हुबेहूब, तो बहुत अच्छा कैच पकड़ा। और नए बल्लेबाज जाते हुए यहाँ से विश्वनाथ जाधव, और यहाँ से देखिए, आणि मी विनंती करतो कार्तिकजी देवडे आणि यांनी काय मुंबई टीमकडून नॅशनल फुटबॉलसाठी सिलेक्ट झाले आहेत, तर त्यांचे शुभागमन इथे झाले आहे। तर आमचे आयोजक जितू 11 जयनोवा नेरे संघाकडून आपले सहर्ष अभिनंदन। आपण यायचे मंचावर, व्यासपीठावर यायचे आपण। ये गेंद 2 रन मिलेंगे और 2 रन के साथ 54 रन ऑन द बोर्ड। 4 ओवर के समाप्ति के बाद 54 रन ऑन द बोर्ड। लॉस ऑफ 2 विकेट्स टीम खंडोबा चेरिवली। या फुटबॉल खेळाडूचा मुंबई FC साठी नॅशनल सिलेक्शन झालं आहे, तर मी विनंती करतो की आपल्या हस्ते शाल देऊन त्याचा सत्कार करायचा आहे। और गेंदबाजी के माध्यम से मनीष फड़के आए। देखिए इस एंड से रन नहीं बनते, समीकरण है आने वाली 12 गेंदें 10 की जरूरत, और तुषार भालेकर को 8 रन चाहिए सिर्फ अर्धशतक पूरा करने के लिए। और इस टूर्नामेंट में पहला अर्धशतक होगा, पहला ही दिन है और पहला ही अर्धशतक ठोकेंगे तो बिल्कुल आने वाले सीजन में कॉन्फिडेंस की कोई कमी नहीं होगी। ये देखिए सेंसिबल क्रिकेट, गैप शॉट सिलेक्शन, लेकिन वहां से मिसफील्ड, गरीबी में आटा गीला, क्योंकि 12 गेंदों में 10 चाहिए, और अगर आप इस प्रकार से मिसफील्ड करेंगे तो आए 2 रन और समीकरण में होता हुआ बदलाव आने वाली 11 गेंदे और जीतने के लिए 8 रनों की जरूरत। और तुषार भालेकर को 50 पूरे करने सिर्फ 6 रनों की जरूरत। क्या सेंसिबल क्रिकेट खेल के 50 बनाएंगे या स्टाइल से 50 बनाएंगे, ये आने वाला वक्त बताएगा। ये गेंद फाइन लेग की रीजन में कोई खिलाड़ी तैनात नहीं है, और देखिए खिलाड़ी दौड़ जो जरूर रहे हैं। गेंद जाएगी जाएगी जाएगी, सीमा रेखा पार, मिलेंगे 4 रन। ठोक दीजिए। ये देखिए गेंद गुडलैंड स्पॉट पर गिरने के बाद सीधा उछाल ली, डॉट गेंद की समाप्ति। समीकरण बनता हुआ 9 गेंदे 4 की जरूरत। क्या बड़े शॉट से फिनिश करेंगे, ये तो आने वाला वक्त ही बताएगा।
ये गेंद इट्स अ वाइट समीकरण बनता हुआ। 9 गेंदे 3 की जरूरत और हाफ सेंचुरी के लिए 2 की जरूरत। 14 गेंदे 48 रन 48 पर नॉट आउट खेल रहे हैं यहाँ से तुषार भालेकर। मंजिल मिलेगी तू चल तो सही, राह बनेगी तू कुछ कर तो सही। ये गेंद इट्स अनदर वाइट। तो इसका मतलब 2 रन चाहिए जीतने के लिए और 2 ही रन चाहिए हाफ सेंचुरी के लिए। 9 गेंदे 2 रनों की जरूरत और बिल्कुल पहला अर्धशतक ठोकेंगे क्या इस पूरे टूर्नामेंट का। ये गेंद पॅडल्स पुल किया, गेंद जाएगी सीमा रेखा पार आणि बॅट उंच करायचे पाव कॅमेरे समोर। तुषार भालेकर गुड बॅटिंग आणि 15 चेंडू आणि 52 धावांची खेळी केली। शेर की झलक सबसे अलग आणि कॉंग्रॅच्युलेशन्स टीम चेरिवली आणि हार्ड लक टीम नांदगाव। तर मी विनंती करतोय नाणेफेकीसाठी यायचं आहे आपण। जांभिवली संघाचा कर्णधार इथे उपस्थित झाला आहे आणि चेरिवली संघ नो डाऊट या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच। त्याने 15 चेंडू खेळले